विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, तुम्ही आता तरी सिरियसली अभ्यासाला सुरुवात केली का नाही केली अजून सीईटीला? कशाची वाट बघताय? तुम्हाला सांगू का? काही नमुने बघितलेत बरं का मी, नमुने म्हणूया आपण. करायची अभ्यासाला सुरुवात. पण थांबा सर, उद्या अमावास्या आहे. उद्याचा एक दिवस जाऊ दे. मग परवापासून अभ्यासाला सुरुवात करणार. मग काही धुरंधर आहेत. पौर्णिमा पाहिजे त्यांना, अमावास्या पाहिजे. अरे येड्यानो, अशा मुहूर्तांची वाट नाही बघायची. तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा आहे. केली का नाही सुरुवात? केली नाही तर केली पाहिजे सुरुवात, लक्षात घ्या. सुरुवातीला काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? स्ट्रॅटेजी देतोय ना मी तुम्हाला. शेड्यूल सगळं प्रोव्हाईड करतोय मी. पण हे सगळं कशासाठी? तुमच्या स्वतःसाठी, लक्षात ठेवा. आमच्यासाठी नाही. मी ॲज अ पालक बोलतोय. आमच्यासाठी काही तुमचा रिझल्ट मॅटर करत नाही. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास करायचा आहे. मग नसेल सुरुवात केली तर करा, करा. आणि हो, कोल्हापुरातील असाल तर आज भेटायला या बरं का, लक्षात घ्या. 1 मार्च भेटायला वगैरे नाहीये. आपला ऑफलाईनच क्रॅश कोर्स सुरू आहे. ओके. ऑलमोस्ट ॲडमिशन्स फुल आहेत. काही लिमिटेड सीट्स आहेत. ओके. 5 ते 6 म्हणूया आपण. ओके. आणि 30-35 ची आमची कॅपॅसिटी आहे. अतिशय छोटी बॅच आहे. दी बेस्ट बॅच आहे. पण 10 ला लेक्चर आज सुरू होणार म्हणजे होणार. कोल्हापूरमधील असाल तर या नंबरवर कॉल करा. हा नंबर माझा आहे. ओके. मी तुमचा कॉल नक्की रिसीव्ह करेन 10 च्या अगोदर. आणि 10 ते 3 लेक्चर आहेत. डेली लेक्चर्स होत आहेत ऑफलाईन कोर्स. बरं. चला आता सुरुवात करायची आहे तुम्हाला. अभ्यासाला सुरुवात करायची आहे, पण सुरुवातीलाच भीती वाटते. हे करू का? ते करू का? ते करू का? ते करू. तर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. इथं मी तुम्हाला टार्गेट देणार आहे. मला माहित नाही सॅटर्डे, संडे काय आहे ते म्हणूया आपण. पण 1 मार्च पासून अगदी 7 मार्च पर्यंत मी तुम्हाला टार्गेट देणार आहे. ह्याच्या पाठीमागचं रिझन आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी 8 मार्च, खूप मोठ्या अक्षरात लिहिले दिसते ना तुम्हाला? तुमच्या सगळ्यांसाठी 8 मार्चला फुल लेंथ टेस्ट आपल्या ॲप्लिकेशनवर असणार आहे. सगळ्यांसाठी ती फ्री असणार आहे आणि मला माहिती आहे, तिथं शेकडो नाही हजारो मुलांना ती टेस्ट द्यायची आहे. या आठवड्यात तुम्हाला सगळं रिवाईज करायचं आहे. हो, सगळं रिवाईज करायचं आहे. म्हणजे काय करायचंय? टार्गेट देतो तुम्हाला. तुम्हाला सगळ्यात अगोदर फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे टॉपिक कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे तुमचा 10 ते 15 ओके, सॉलिड स्टेट तुम्ही ऑलरेडी केलंय. इलेक्ट्रोकेमिस्ट्री केलंय. आता उरलं काय? थर्मोडायनामिक्स, आयोनिक. आयोनिक आपल्या रँकर्स कोर्सवरती छोटासा व्हिडिओ आहे, पण बेस्ट व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. आयोनिक इक्विलिब्रियम, इलेक्ट्रोकेमिस्ट्री शॉर्टकट आहे सगळे त्याच्यात, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो थर्मोडायनामिक्स वर्क डन. ओके. आणि सगळे सोपे प्रश्न त्याच्यात येत आहेत परीक्षेत. थर्मोडायनामिक्स म्हणलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स गॅरंटेड क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. मग फिजिकलचं एवढं करायचंय. अजून मी तुम्हाला सांगतो, ऑर्गॅनिकचे तुम्हाला इथं लिहितो बरं, नाही तिकडे तुम्हाला मार्क वाटायचे. 38 व्हिडिओ आहेत आपल्या ऑर्गॅनिकचे. ओके. 38 व्हिडिओ आहेत ऑर्गॅनिकच्या सेपरेट बॅचमध्ये. तो फोल्डरमधले सगळे व्हिडिओ बघायचे आहेत. तुमचे गॅरंटीने 10 मार्क आहेत आणि फिक्स आहेत, लक्षात घ्या. फिक्स आहेत. आता पॉलिमर आहे, ग्रीन केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर 11वी रिडॉक्स रिएक्शन, असे भरपूर टॉपिक आहेत. तुम्हाला करायचे आहेत. पण या आठवड्यात मी एवढं तरी टार्गेट तुम्हाला देतोय बरं का. हो, एवढं देतोय. बाकी तर राहू दे. हे 38 व्हिडिओ जर करायचे असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, 7च दिवस आहेत बरं का, लक्षात घ्या. 7 5 35. ओके, दिवसाला 5 ते 6 व्हिडिओ. तर एवढे. अरे माझा व्हिडिओ 3-3 तासाचा नाहीये. 10-15-20 मिनिटं, 10-15-20 मिनिटं आणि 1.5 च्या स्पीडने बघायचं आहे. बरं, आता कुठं लिहित बसायचं नाहीये. पुस्तक घ्यायचंय. टेक्स्टबुक. हे व्हिडिओ बघत असताना पुस्तक घ्यायचंय. पुस्तकात ते कुठे नोट डाउन करून ठेवायचंय आणि तुमच्या पुस्तकात ते पेज नंबर नोट नोट करून ठेवा. ओके. आरामात होईल. केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक हे तुमचं या आठवड्याचं मोठं टार्गेट आहे. मोठं, मोठं, मोठं. मी तुम्हाला सांगतो, आता स्टार करून ठेवतोय तर मी, की याच आठवड्यात तुम्हाला मग फिजिक्समध्ये काय केलं पाहिजे? अरे बापरे! सर फिजिक्सचा खूपच अभ्यास आहे. फिजिक्सचा खूपच अभ्यास आहे. बरोबर आहे, मला माहिती आहे फिजिक्स खूप आहे. पण मेन पॉइंट काय आहे तुम्हाला, की फिजिक्सचे सांगतो, एका आठवड्यात तुम्ही मोठे-मोठे 3 टॉपिक करायचे आहेत. होय. 2 दिवसाला 1 टॉपिक, 2 दिवसाला 1 टॉपिक असं करत राहायचंय तुम्हाला. तर मी तुम्हाला सांगतो, कोणता पण एक मोठा टॉपिक घेण्याच्या ऐवजी मी घेतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. हा करायचा आहे. रोज थोडा-थोडा करा. रोज थोडा करा, लक्षात घ्या. रोज थोडा-थोडा कंप्लीट करा. दिवसाला 1 सेक्शन कंप्लीट केला तरी चालेल. 5 दिवसात 5 लेक्चर्स असतील तर 5ची 5ची कव्हर करा. मी तुम्हाला सांगतो, वन शॉट लेक्चर तुम्ही चांगल्या चॅनल कुठेतरी फॉलो करत असाल. 5 तासाचं लेक्चर आहे. रोज 1 तास कव्हर करा.
थोडं तुम्हाला कव्हर करत राहायचं. एकदम सगळा मोठा घास घ्यायला गेला तर होणार नाहीये हे लक्षात घ्या. आता फ्लुइडचं मी तुम्हाला टार्गेट दिलंय रे. फ्लुइडचं मी तुम्हाला टार्गेट दिलंय. 11th मधलं मी अगोदरच सांगितलंय तुम्ही ग्रॅव्हिटेशन नक्कीच कंप्लीट केलं असेल. पण मी तुम्हाला सांगतो चला 11th मी तुम्हाला क्लिअरली सांगतो 11th सेमी कंडक्टर आणि 11th स्टँडर्डचा इलेक्ट्रोस्टॅटिक. फिजिक्सच्या 3चं मोठं टार्गेट देणार आहे. एवढं करावंच लागेल. इथे हे 5-6 टॉपिक, इथे 4 टॉपिक, 9 टॉपिक, 10, 11, 12 टॉपिक झाले लक्षात घ्या. आता मॅथ्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मी तुम्हाला सांगतो. मॅथ्समध्ये तुम्हाला लिमिट आणि कंटिन्यूटी हा टॉपिक फिनिश करा. लिमिट आणि कंटिन्यूटी याच्या टेस्ट पण तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर तयार आहेत. ते तुम्हाला द्यायचे आहेत लक्षात घ्या. लिमिट आणि कंटिन्यूटी म्हणूया आपण. लिमिट आणि कंटिन्यूटी एवढं बास? नाही बाळांनो. मी तुम्हाला सांगतो. अजून सुरुवात करा आता डिफरन्शिएशनला. ओके. पूर्ण या आठवड्यात तुम्ही डिफरन्शिएशन टप्प्याटप्प्याने कंप्लीट करायचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5 इथं 4, 9 आणि इथं 6, 15. 15 टॉपिक व्हायला पाहिजेतच या एवढ्या दिवसामध्ये. आता टार्गेट एवढं मोठं सर पॉसिबल आहे. रोज मला 12 तासाचा अभ्यास हवाय आणि 0 डिस्ट्रॅक्शन, 0 टाईमपास. कंटाळा नाहीच आला पाहिजे. येणार आहे कंटाळा, कंटाळा आला रेस्ट घ्या. ओके. म्हणतो ना पॉवर नॅप, क्विक म्हणूया आपण. 10-15 मिनिटाची रेस्ट घ्यायची आहे. इथं लोळत बसायचं नाहीये. कुठल्याही गोष्टीत टाईमपास करायचा नाहीये. तुम्हाला वेळ मिळाला ना, तुम्ही लगेच पी-वाय-क्यूकडे जायचंय. मला एक्झाम साइडच सध्या सगळ्यात बेस्ट वाटते, कारण ॲन्सर्स आहेत. ओके. विथ चांगलं एक्सप्लेनेशन, ग्रेट एक्सप्लेनेशन आहे. जे तुम्हाला समजण्यासारखं आहे. मग काय प्रॉब्लेम आहे. टॉपिक झाला की पी-वाय-क्यूकडे वळायचं. टॉपिक झाला की हे डोक्यात ठेवा बरं का. कुठलीही कन्सेप्ट झाली की पी-वाय-क्यूमध्ये शोधायचं त्या कन्सेप्टवर कुठे प्रॉब्लेम आलेत का? लगेच शोधायचे. लगेच शोधायचे आणि सोडवायचे लक्षात घ्या. ओके. मग एवढं टार्गेट कंप्लीट करायचंय आपल्याला. मी तुम्हाला सांगतो मग फुल लेंथ टेस्टमध्ये आता तुम्ही म्हणताय सर फुल लेंथ टेस्ट द्या. 80 मार्काची फुल लेंथ टेस्ट आहे. सॉरी 80 नाही रे बाबांनो 200 मार्कांची फुल लेंथ टेस्ट आहे. किती स्कोर व्हायला पाहिजे? स्कोर किती व्हायला पाहिजे? सेफ स्कोर किती आहे? तर या स्टेजला तुमचा स्कोर हा नाही म्हणलं तरी 60 प्लस पाहिजे बेसलाईन. होय. पण हा 60 विथआऊट गेस. सिंगल गेस नकोय मला तिथं लक्षात घ्या. फिजिक्समध्ये 10 सॉल्व्ह झाले 10. केमिस्ट्रीमध्ये 30 सॉल्व्ह झाले 30 बास. केमिस्ट्रीत 10 सॉल्व्ह झाले बास. त्याच्यात होईल तेवढं. बाकीचं अटेम्प्ट करायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो विथआऊट गेस करून जर एवढा स्कोर होत असेल, तर गेस करून ते ना 10-15-20 मार्क वाढतात बाळांनो, वाढतात. प्रोबॅबिलिटी असते लक्षात घ्या. पण त्याची गॅरंटी नाही ना, की वाढेलच म्हणून. काही वेळेस समजा सगळेच बरोबर आले, तर उगाच मला फुगा झालेला दिसेल. तेव्हा कुठलीही फुल लेंथ टेस्ट देताना गोळ्या मारू नका. स्वतःवर कंट्रोल ठेवा. स्वतःच्या भविष्याचा विचार करायचा तुम्हाला. येतंय लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला ना एवढा सेफ स्कोर तरी पाहिजे. मग या आठवड्याचं सगळं टार्गेट दिलंय तुम्हाला, पण सुरुवातीला प्रश्न विचारला होता. अरे सुरुवात केले का? सुरुवात म्हणजे नुसता टाईमपास नाही रे, ते डेडिकेशन आहे का? मी तुम्हाला सांगतो डेडिकेशन कसं पाहिजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. लक्ष द्या. की सकाळी तुम्हाला ॲट एनी कॉस्ट 5:30 वाजता तरी उठायचंय. त्याच्या अगोदर करत असाल तर खूपच छान. 1 तासात आवरायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला ह्या चॅनलवर जायचं आहे. सरांची चांगली गोष्ट काय माहिती का? स्वयं फिजिक्स बरं का. नीट लिहितो बरं का. लक्षात घ्या. SWAYAM. स्वयं फिजिक्स. जोशी सरांचं चॅनल आहे. ओके. सर काय करतात बघा अडॅप्ट होतात, लगेच चेंज करतात. मुलांच्या रिक्वेस्टकडे लक्ष देतात. पहिले 2-3 दिवस त्यांचे 3-3 तासाचे लेक्चर बरोबर ना? 3 तासाचे सेशन झाले. आता मी त्यांची पोस्ट बघितली. त्यांनी ठरवलं की 1.5 तासापर्यंत उरकायचं लेक्चर. म्हणजे सरांचं लेक्चर 8 वाजेपर्यंत झालं. ओके. 8 वाजेपर्यंत सरांचं लेक्चर झाल्यानंतर इथंच तुम्ही 1 तासात अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बसलं पाहिजे बरोबर. तिथे मला परत वेळ नाहीये. 8 नंतर सरांचं लेक्चर झालं. ओके. तुम्हाला 9 वाजेपर्यंत वेळ आहे. 1 तासभर. यात तुमचा ब्रेकफास्ट करा. ओके करा. पण सरांनी जो टॉपिक 2 दिवसापूर्वी घेतला असेल, तर त्या टॉपिकची एक छोटीशी टेस्ट तुम्हाला एक्झाम साइड, एक्झाम गोल, मार्क्सवरती पण टेस्ट आहेत का बघा. मला एक्झाम साइडचं सबस्क्रिप्शन खूप स्वस्त आहे. असं कळालं ₹50-60 घेऊन टाका बाळांनो 2-3 महिन्यासाठी. तर ती टेस्ट इमिडिएटली द्या. ओके. बरं. आता हे झालं शेड्यूल कुठपर्यंत 9 पर्यंतचं म्हणूया आपण. मग तुम्ही 9लाच अभ्यासाला बसणार आहे बाळांनो. होय. आणि 9 वाजल्यापासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो 12 वाजेपर्यंत. हो. तुम्हाला हे जे ब्रॅकेट आहे ना, यात 0 डिस्ट्रॅक्शन्स पाहिजेत. फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. का?
सीईटीच्या टेस्टचं टायमिंग 9 ते 12 असतं लक्षात घ्या. सीईटीच्या टेस्टचं टायमिंग 9 ते 12 असतं हे लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 12ला जेवण करायला जावा. जेवायला पावणे 1 वाजणार आहेत. 1 पावणे 1 ते सव्वा 1, 1:20 पर्यंत रेस्ट घ्या. तुम्ही ॲट एनी कॉस्ट 12 ते 1:30 तुम्हाला मी रेस्ट प्रोव्हाईड करतोय. पण 1:30ला तुम्ही इथं या. ओके. आणि 1:30ला तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आहे. कुठलाही करा, मॅथ्स करा, काही करा, काही करा. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर वेळच वेळ आहे तुमच्याकडं. वेळच वेळ आहे. आमची सगळीच मुलं लक्षात घ्या, गणितांक चॅनल फॉलो करतात. आता बऱ्याच वेळा सकाळच्या लेक्चरवर पॉसिबल होत नाही. पण सरांचं लाईव्ह लेक्चर आणि संध्याकाळी तुम्ही आरामात बघू शकता. बरं ह्याच बरोबर तुम्ही मधल्या वेळेत मी तुम्हाला सांगतो आपल्या रँकर्स कोर्स मी तुम्हाला क्लिअरली सांगतो आमच्या मुलांची स्ट्रॅटेजी काय आहे. सरांचा जो टॉपिक झालाय तो अगोदर रँकर्स मधून कव्हर करायचा आहे. सगळं बेसिक सगळं कव्हर करायचं आणि मग सरांचे लेक्चर बघायचे. डायरेक्ट बघू नका. गणितांक चॅनलचे लेक्चर्स डायरेक्ट तुम्ही बघायला गेला, तुमचं बेसिक जर कच्चं असेल, सर शिकवतात बेस्ट कळेल. पण आपण जर अभ्यास करून आणखीन गेलो तर? जोशी सर बेस्टच शिकवतात. पण तुम्ही अजून अभ्यास करून गेला तर मग इम्प्रूव्हमेंट होणार की नाही नक्की? बरं एवढं करत असताना तुम्हाला 10 वाजता वायवाचं लेक्चर मिळतंय. 5 वाजता बरोबर तुम्हाला आपला इंटिग्रेशनच्या शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ मिळतोय. तो बघायचाच आहे तुम्हाला. आणि मी जे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतोय अर्धा-अर्धा मिनिटाचे करतोय. पण त्यात मी अभ्यास भरपूर देतोय. मी जेवढी इंटिग्रेशनचे शॉर्टकट देईन, मी जेवढी वायवा सीरीज तुम्हाला प्रोव्हाईड करेन, त्याच्या नोट्स तुमच्याकडे असतील तर बरं होईल. कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघणं शक्य होणार नाहीये. पण वायवाच काय इम्पोर्टंट आहे, 30-35 प्रश्न त्यातलेच येणार आहेत. ॲज इट इज. हो. तर अभ्यास करावा लागणार आहे. मग आता मी सांगतोय बाळांनो, करा सुरुवात. करा सुरुवात. 1 मार्च पुन्हा रिमाइंडर देतोय. कोल्हापुरातीलच असाल, पण आमच्याकडे रेंदाळ गावातील मुली येतायत. रेंदाळ. शाहूवाडीतील येतायत मुलं. ओके. आता कोल्हापूरच्या राजारामपुरी वगैरे भागातील मुलं येतायत. वेगवेगळ्या अकॅडमीतली मुलं आहेत. जाऊ दे. चांगली मुलं आहेत. कॉन्फिडन्स एका दिवसात गेन केलाय. पण हा ऑफलाईन क्रॅश कोर्स आहे बरं का. असं मीटअप वगैरे नाहीये बरं का. त्यामुळे तुम्हाला कोल्हापुरात असाल आणि आमचा ऑफलाईन कोर्स जॉइन करायचा असेल, तर या नंबरवर नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.